काय राव त्या गौतम गंभीर आणि त्या सूर्यकुमारला कॅप्टन केलंय, हा काय बोलायचं. हा ते काहीतरी ते राजकारण आहे बरं का, मोठं काहीतरी. मला तर वाटतं काहीतरी राजकारण चालवलंय. ते गौतम गंभीर आणि सूर्यकुमार त्याच्यामध्ये जो कॅप्टन झालेला आहे, हार्दिक पांड्याला बाजूला ठेवून त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्लेयर्सला पण डावललेलं आहे. त्याच्याबद्दल एक आम्ही व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही जावा आणि त्याला लाईक सबस्क्राईब करा आणि व्ह्यू पण एक द्या, त्याला कमेंट करा त्याच्याबद्दल. ऋतुराजवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, वरती अन्याय झालेला आहे, 100% अन्याय झालाय. पण जो सूर्यकुमारला जो कॅप्टन केलेला आहे ना, तो मला वाटतं की त्याच्याबद्दल 100% लोकांनी आवाज उठवला पाहिजे. त्याच्याबद्दल एक मला एक खुलासा करायचा आहे सगळ्यांसमोर. एक लय मोठी ब्रेकिंग न्यूज द्यायची की सूर्यकुमार का म्हणजे कॅप्टन झालेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे का झालेला आहे कॅप्टन असा सूर्यकुमार? तुम्हाला काय वाटतं कशामुळे झालेला आहे? कोणाचा तरी ओरत असतास त्याच्या पाठीमाग असं मोठी दैवी शक्ती म्हणू शकतो आपण. तर आता कुणाचं नाव घ्यायचं नक्की तुम्ही सांगा. बरोबर आहे, ती देवी शक्ती म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो. तो सगळ्यात मोठा हात म्हणजे तो सचिन तेंडुलकरचा हात आहे त्याच्यावरती. सचिन तेंडुलकर जो आपण दैवत समजतो त्यांना, क्रिकेटचं दैवत, त्यांनी त्या हार्दिक पांड्याचं एक करिअर कसं संपता येईल त्याचा त्यांनी एक कट रचलेला आहे. आम्हाला तर वाटते त्याच्या मागं अंबानीचा देखील हात असू शकतो. अंबानी देखील असं बाहेरचं पण कोणाचा तरी हात असू शकतो. 100% काहीतरी याच्यामध्ये मोठा डाव आहे. हार्दिक पांड्या एबी डिव्हिलियर्स वरती पण डाऊट आहे मला थोडाफार. एबी डिव्हिलियर्सचा पण हात आहे 100%. जसे भाऊ बोलले होते एबी डिव्हिलियर्सचा हात आहे. भाऊ यावं एक मिनिट. एबी डिव्हिलियर्स बद्दल बोलले होते ते बरेचसे तुम्ही इंटरनॅशनल क्रिकेटरचे जे खुलासे आहे यांना बरेचसे इंटरनॅशनल क्रिकेटर बद्दल माहिती बरं का. मला तर क्रिस गेल वरती पण डाऊट. क्रिस गेल त्याला काय माहिती का, त्याला बरेचसे IPL नाही का म्हणजे डावलला ना, म्हणजे हेच केलं त्याच्यामुळे क्रिस गेल पण असू शकतं बरं का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक आपल्याला एक मोठा खुलासा होतो बरं का इथं, की दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये जो शुभमन गिल जो व्हाईस कॅप्टन झालेला आहे त्याचा काय संबंध व्हाईस कॅप्टन व्हायचा मी म्हणतोय. दावेदार आपला ऋतुराज गायकवाड आपल्या मराठी माणसाला हे डावलण्याचा विषय ना. तो दावेदार होता. हो मी म्हणतो गुजराती माणसं प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे करतात. इथंही आपल्याला महाराष्ट्र मागे घेतला ना. 100% अन्याय. महाराष्ट्रावर अन्याय मराठी माणसाने याच्यावरती आवाज उचलला पाहिजे. दुसरी गोष्ट मी म्हणतो मुंबई इंडियन्स कडनं खेळतोय किंवा मुंबईकडनं खेळतोय सूर्यकुमार, पण तरी पण मराठी माणसं नाही. अहो दुसरी गोष्ट म्हणजे जो शुभमन गिल जो कॅप्टन झालेला आहे ना, व्हाईस कॅप्टन, युवराज सिंगचा हा 100% डाव या. 100% युवराज सिंगने काही ना काहीतरी ह्याच्यावरती केलेलं आहे. बरोबर की त्याने ना काहीतरी ह्याच्यावरती डाव चालवलेले आहेत. त्याचे जे कनेक्शन आहे 100% अहो तुम्हाला सांगतो लय मोठं राजकारण चालवलं आहे. जे आपण लोक बघतोय ना, लोकांसमोर आपण आणलं पाहिजे. आपल्याला काही गोष्टी माहिती आहे. खेळाडू वर्ल्ड कप गाजवला आपला 2020चा कोणी, हार्दिक पांड्यानी. आणि ऋतुराज गायकवाडनी पण आता बऱ्याचशा सिरीज आहे. तुम्ही म्हणजे अन्याय करताय ह्याच्यात काहीतरी शोध घेतला पाहिजे. बरोबर आहे मित्रांनो, लक्ष द्यायला तुम्हाला सांगतो बरेचशे इंटरनॅशनल क्रिकेटर्स बद्दल माहिती भाऊंना आहेत, बरेचसे नॅशनल क्रिकेटर बद्दल माहिती मला आहेत. तर तुम्ही नक्की आम्हाला बरेचसे तुम्हाला खुलासा पाहिजे असेल तर तुम्ही सांगा आम्हाला. गौतम गंभीरचं पण आहे ना. गौतम गंभीरचं काय गौतम म्हणजे मनमानी कारभार आहे आता नाही का. त्याच्याबद्दल काय मीडियावरती ते मीम्स तयार झालेत. कोणी पण आहे ना मॅच जिंकायच्या वेळेस 1 रन बाकी असताना 6 मारायचा नाही. अरे म्हणजे काय एवढा विरोध. धोनी कुठे गेला होता? धोनी जो तुम्हाला ज्या T20 वर्ल्ड कपच्या याच्यामध्ये विंटर ऑल आहे काय, तर त्याला तुम्ही घ्या ना कोच म्हणून. तो काय नाही म्हणला असता का? जो माणूस इंडियन आर्मीसाठी नाही म्हणत तो काय कोच साठी नाही म्हणला असता का? भरपूर खेळाडू तुम्ही बघू शकता. काय करताय माझी खेळाडू लय काय, माझी खेळाडूंना तुम्ही त्यांना पण थोडस म्हणजे हे करा नाही का, की आता धोनी म्हणजे त्याचा चांगला पर्याय होता. नाही सूर्यकुमारचं वय आहे का मी म्हणतो. सूर्यकुमार 34-35चा माणूस आहे, त्याला तुम्ही कॅप्टन करताय. जो हार्दिक पांड्या जो नवीन आहे म्हणजे 30-31 वर्ष त्याला तुम्ही कॅप्टन्सीला काढलं. पिढीला आता 2007ला जसं सचिन तेंडुलकरनी हे चुकीचं केलेलं आहे मी म्हणतो. सचिन तेंडुलकर जो अजित म्हणजे याच्या मागं लोक म्हणतील की यांना सचिन तेंडुलकर का वाटते, त्याच्या मागं तुम्हाला बॅक स्टोरी तुम्हाला सांगतो की नक्की काय विषय. सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा हे दोघं जण ही एका कार्यक्रमात बोलत बनीचं लग्न आपण जेव्हा कव्हर करायला गेलो होतो ना, तेव्हा सूत्रांनुसार आपल्याला माहिती पडली होती की जेव्हा सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा एक सोबत बोलत होते तर त्याच्याबद्दल ती चर्चा चालू होती. सूत्र नाही का म्हणजे जेवण झालं ती सूत्र बाहेर आल्यानंतर ते त्यांची चर्चा बरोबर अशी काहीतरी चर्चा की म्हणजे ती आपल्याला ही माहिती सूत्रांकडनं कळली. आणि सचिन तेंडुलकरचा खास मित्र बरं का, बेस्ट फ्रेंड आपण म्हणतो ना, जीवलग जोडीदार. बरोबर
तो जोडीदार म्हणजे अजित आगरकर, जो म्हणजे चीफ सिलेक्टर आहे. तर त्याने ते सेटिंग लावलेली तो पण तशी. होता तिथं, तिघही तिघही होते. ब्रॅन लाराचं हे ना, ब्रॅन लाराचा खास माणूस आहे आपला एक, त्याच्या जवळचा तो माणूस आहे ना. सुनील गावस्कर सरांना पटलं नाही, ते नाही, उठून नाही, गेले नाही, डायरेक्ट. ते नाही, म्हणले नाही. नाही, सुनील गावस्कर सर म्हणजे त्यांना ते ना त्यांच्या त्यांच्या तत्वातच नाही बसत. खरं म्हणलं तर त्यांच्या तत्वात नाही बसत ते. डायरेक्ट उठून गेले तिथून. ते त्यांना थांबलेच माहिती नाही, आहे की म्हणले, नाही हे थांबू चुकीचं राजकारण चालू आहे. आता जे इंडियन क्रिकेटमध्ये जे चालू आहे ना, ते लय चुकीचं चालू आहे. लोकांना काय चांगलं चांगलं दिसतंय यांना, पण त्याच्या मागं काय चालू आहे ना ते लोकांना माहित नाही. आणि नाही, ती खुलासा आम्ही करणार आहे बरं का. राजकारण. तो खुलासा आम्ही करणार, त्या राजकारण आम्ही समोर आणणार आहे. सूत्रांकडनं माहिती आम्ही घेणार, म्हणजे घेणार. पुढच्या एक कुठली पार्टी जर असेल ना, तिथं 100% ही माहिती आता काढायची. ही श्रीलंका जी सिरीज चालू आहे ना, त्याच्याबद्दल त्याच्या बिहाइंड द सीन्स काय चालू आहे, काय राजकारण चालू आहे, कोणाला बसवलंय आणि का बसवलेलं आहे. संजू सॅमसनलाही आता ह्या मॅचला बसवणार का खेळवणार, तर का बसवणार खेळवून, तर त्याच्याबद्दलही तुम्हाला बरेचसे खुलासा आणणार आहे आम्ही. तर गौतम गंभीरचं बरंचसं काय नाही का, त्याचं सपोर्ट स्टाफ काय असणार आहे, त्याच्या मागे काय राजकारण, सगळं आम्ही आणणार आहे. सगळं माहिती आहे आम्हाला, पण आम्ही तुमच्या समोर आणणार मित्रांनो, तुमच्या समोरच, 100% तुमच्यासाठीच फक्त. सूत्रांची माहिती आमच्यापर्यंत येणार, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार. 100%. तुम्ही फक्त सपोर्ट करा आपल्या चॅनलला. धन्यवाद. जय हिंद. व्हिडिओ बघत राहा तुम्ही 100%. व्हिडिओ बघा बरं का. तो ऋतुराजचा बघितला का नाही, काय बघताय, जावा बघा पळा.